नमस्कार मित्रांनो, राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली. मान्सूनचा जोर काहीसा मंदावला होता, पण अलीकडच्या काळात तो पुन्हा सक्रिय झालेला दिसत आहे. कोकणात हवामानातील बदल आता स्पष्टपणे आपल्याला जाणवायला लागले आहेत. आता काही भागात पाऊस पडणार आहे आणि यामुळे काही दिलासा मिळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्हा वगळता इतर कोकणातील भागांमध्ये कोणताही सतर्कतेचा इशारा आज दिलेला नाही. पावसाचा जोर कमी असल्याचं जरी वाटत असलं तरी दमट हवामान आणि वाढती उष्णता लोकांना त्रास करू शकते. मुंबईकरांना तर उकाड्याचा प्रखर अनुभव येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं आहे. पालघरमध्ये आज आभाळ ढगांनी झाकलेलं असेल. दिवसभर अधूनमधून हलका ते मध्यम सरी कोसळतील. सकाळी व दुपारच्या वेळात पावसाचा थोडाफार अनुभव येईल, तर संध्याकाळी तो काहीसा ओसरण्याची शक्यता आहे. आता रत्नागिरीमध्ये हलक्याशा सरींसोबत कमाल तापमान सुमारे 31 डिग्री किमान 25 डिग्री राहणार आहे. आता हवामान खात्याने अजून कोणताही अलर्ट जारी केला नसला तरी वातावरणात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोकणातल्या पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये येत्या काही तासात पावसाचा जोर देखील वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.